बिलकुल नाही होणार. मी तुला हल्ला नाही. शांत पद्धतीने करा. लोकशाही नाही तो हुकुमशाही नाही, लोकशाही आहे. बूम 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 लावा ना. बूम लावा. आणि घेताना पुढे ना लवकर. प्रत्येक ठिकाणी अन्याय कोण सहन करणार नाही. आणि पेपर नाही विचार. कलेक्टर साहेबांच्या समोर. ए अरे बाहेर चला. ए मारायचंय मारा. हे स्वामी साहेब तुम्हाला काय करायचं करा. 2 दिवसापूर्वी हे अर्ज पुढे माझा उमेदवारी अर्ज मी स्वतः आल्याशिवाय सूचकामार्फत घेऊ नये. कुठल्याही प्रकारचे माघारीच्या अर्जावर मी सही केलेली नाही. मी माझ्या आई वडिलांना स्मरून सांगतो, सर्व नगरसेवक मतदारांना स्मरून सांगतो, हे माझी विड्रॉल हे डुप्लिकेट जर असेल, सही केलं असेल तर तो डुप्लिकेट असेल. माझी विड्रॉलवर सही नाही. जर चुकीच्या पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी जर निवडणूक अधिकाऱ्याने काम केलं असेल तर मी आत्मदहन करणार आहे. हे माझा पणन महासंघाचा राजीनामा. त्यांना पणन महासंघ लागतंय ना, घ्या. हे पणन महासंघाचा राजीनामा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे मी, दादांचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीने मला कुठल्याही पद्धतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेलं नाही आणि आज मी त्या खातर हे पणन महासंघाचा राजीनामा सुद्धा आपल्या मार्फत त्यांना पोच करत आहे. परंतु कुठल्याही पद्धतीनं त्या 461 आणि 5662 या मतदारांच्या मी अन्याय होऊ देणार नाही. माझा व्हॅलिड अर्ज करावाच लागल. विषय असा आहे, ऐका. तुमच्या सूचक आणि अनुमोदकांनी कोणाला प्राधिकृत केलं होतं का? बिलकुल केलेलं नाही. तुमच्या सूचकाने माघार घेतलेली आहे, तिथं अर्ज दिला बिलकुल केलेली नाही. मी सही केलेली नाही. मी प्राधिकृत कोणाला केलेलं नाही. तुमची भूमिका काय असणार? दुसरी भूमिका, दुसऱ्या आताच्या याच्या नंतरची भूमिका, ही तर माझा अर्ज व्हॅलिड झाल्याशिवाय मी इथून हलणारच नाही. इथून माझं एक तर मी जाईल मंजूर करून, अन्यथा माझं धड जाईल.